20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? हेवे दावे संपवा आणि कामाला लागा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेत येणार. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं भाष्य. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा. मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका. राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे. निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत याची आम्ही वाट पाहतोय. आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचं आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं. भाषिक वादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर आव्हाडांनी हिरवा आतंकवाद शब्द वापरून दाखवावा. प्रकाश महाजन यांच्याकडून आव्हाडांना आव्हान. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेत भव्य कावड यात्रेचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कावड यात्रेत सहभागी होणार. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमणांवर कारवाई. अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा. महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन. भाजपच्या मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भातील बैठकीला सुरुवात. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन. मुंबईच्या मदनपुरा परिसरात एक इमारत कोसळली. सुदैवानं इमारत दुर्घटनेत कुणीही जखमी नाही. पोलीस घटनास्थळी दाखल.